12/4/2026 परत एकदा मी विवेकला या ठिकाणी घेऊन आलो आहे। पाठीमागच्या आठवड्यामध्ये याच ग्राउंडवर सिलेक्शन कॅम्प होता। त्या कॅम्पमध्ये त्याची निवड होऊन आता 55 विद्यार्थी ते निवडलेले, प्रत्येक वयोगटाचे, म्हणजे 12 असेल 14 असेल 16 आणि 19 असं वयोगटाच्या अंतर्गत ते मुलांची निवड केलेली आहे। आता यांचे मॅचेस होणार आहेत। याच्यातून परत एक चांगली पद्धतीने त्यांची परत त्यांचा परफॉर्मन्स पाहून, बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग हे पाहून परत त्यांचे 2 टीमा तयार करणार आहेत अंतिम। आणि त्यानंतर मग यांना वर्षभर प्रशिक्षण आहे, मोफत प्रशिक्षण आहे। किमान 4 ते 5 लाख रुपये प्रत्येक कॅन्डिडेट ते खर्च करत आहेत। आणि नंतर ते MC महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या जे काही मॅचेस होणार आहेत, लीग मॅचेस, त्याच्यामध्ये त्यानंतर प्रत्येक टीममध्ये अंतर्भाव करून मग ते खेळवणार आहेत। त्याच्यानंतर ते महाराष्ट्र टीम म्हणजे MC महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन त्या एज ग्रुपमध्ये त्यांची टीम पडून त्या एज ग्रुपमध्ये त्यांचं सिलेक्शन होत असतं। पहा, अतिशय असं रम्य असं वातावरण, अतिशय सुंदर असा परिसर या ठिकाणी, आणि प्रतिसाद पण भरपूर आहे। कारण सुरुवातीला ओपन होतं, आता नंतर सिलेक्टेड मुलांमधून येते।